नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपले कॅप्शन आहे सत्ता के लिए बीजेपी का गंदा खेला आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की कुठली सत्ता, कोणाची सत्ता आणि त्यासाठी बीजेपी कुठला खेळ खेळते, की ज्याला आपण घाणेरडा खेळ असं म्हणतो. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तरं आपल्याला व्हिडिओमध्ये बघायची आहेत. तर चला वेळ न दवडता बघूया सत्ता के लिए बीजेपी का गंदा खेला म्हणजे नेमकं काय. तर मित्रांनो, झालंय असं की या भारत देशामध्ये जी लोकशाही आहे म्हणजे लोकांचं राज्य, आणि लोकांचं राज्य कसं तर प्रत्येक माणूस आपलं जे काही मत आहे त्याच्या मनामध्ये काय आहे त्या पद्धतीने ते मतदान एखाद्या पार्टीला करतो आणि त्या पार्टीला बहुमत मिळतं, तो सत्तेमध्ये येतो. परंतु 2014ला जी पार्टी या भारत देशामध्ये सत्तेमध्ये आली ती पार्टी म्हणजे बीजेपी, म्हणजेच भारतीय जनता पार्टी. आणि त्याचे महामहिम जे आहेत की ज्याला प्रधानमंत्री म्हटलं जातं ते प्रधानमंत्री म्हणजे हे महाशय, ह्यांनी सुरुवातीलाच जोपर्यंत यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती तोपर्यंत यांनी नारा दिला, आऊंगा न खाने दूंगा. आणि मग हा नारा त्यांनी दिल्यानंतर हा नारा देऊन ज्या वेळेस यांच्या हातामध्ये सत्ता येते, विविध राज्य यांच्या हातामध्ये येतात, त्यावेळेस यांनी त्या नारा जो दिला होता की मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा, याचा अर्थ साधा सरळ सोपा होता की मी भ्रष्टाचार करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. कारण यांचं असं मत होतं किंवा यांच्या पार्टीचं असं मत होतं की काँग्रेस जे 70 वर्ष राज्य करत आहे या देशावर, त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि त्यामुळं या भ्रष्टाचारातून मुक्त जर व्हायचं असेल तर आत्ता आम्हाला निवडून द्या, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही आणि कोणाला करूही देणार नाही. परंतु जशी सत्ता यांच्या हातामध्ये आली तसं हे तो वादा विसरले आणि पुढे जर बघितलं तर यांनी स्वतःही खायला चालू केलं, दोस्तांनाही खायला दिलं आणि दोस्तांना खायला दिलं, त्यांच्यावर असलेलं कर्जही माफ केलं आणि जनता जी आहे ही जनता म्हणजे स्वतः सरकार असताना या लोकशाहीमध्ये या जनतेला भिकारीपणाचं स्वरूप आणायचा प्रयत्न यांनी केलेला आहे. हा सर्व जर प्रकार बघितला तर मित्रांनो, हे एवढ्यावर थांबलेले नाहीत, तर ज्यावेळेस यांना बीजेपीकडे माणसंच नाही आहेत म्हणून काहीही झालं तरी आपल्याकडे असलेल्या माणसं आणि सत्तेची एकदा लालच लागल्यानंतर दुसऱ्या पार्टीमध्ये असलेली माणसं जर त्या ठिकाणी जर यांना तिथे हरवू शकत नसेल तर त्या माणसावर आरोप प्रत्यारोप करायचे, त्याला ईडी सीबीआय त्याच्या मागे लावायची. म्हणजे सत्तेचा गैरवापर करून या मंडळींनी समोरच्या माणसांना नामोहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून त्यांच्यावर भीती घातली आणि मग ते मंडळी घाबरली नाहीत, तशीच राहिली तर ती जेलमध्ये. उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, छगन भुजबळ जेलमध्ये जाऊन आले, इकडं संजय राऊत जेलमध्ये जाऊन आले आणि जी मंडळी घाबरली मग त्यांच्याशी सेटलमेंट करायची आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं. म्हणजे ज्या विभागामध्ये तो माणूस आहे त्या विभागामध्ये यांच्या पक्षाचं वर्चस्व वाढवायचं आणि त्या ठिकाणी असलेली सत्ता आपल्या ताब्यात घ्यायची. कारण या मंडळींना एकदा सत्तेची लालच लागली की मग ती आता सुटायला तयार नाही आणि मग अशा पद्धतीनं यांनी राजकारण चालू केलं. आणि तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रामध्ये जे पक्ष राज्य करत होती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, या पक्षांमध्ये फूट पाडून किंवा त्यांच्यामध्ये जे काही नेते मंडळी आहेत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून की जे घाबरतायत त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्या पक्षाचे तुकडे केले. आपल्याला हे माहिती आहे. म्हणजे एनसीपीचे 2 तुकडे झाले, शिवसेनेचे 2 तुकडे झाले आणि एक गट आपल्या बरोबर घेतला, राष्ट्रवादीचा एक गट आपल्या बरोबर घेतला आणि सत्ता स्थापन केली. म्हणजे मग एनसीपीचे जे काही लीडर आहेत
अजितदादा पवार यांना जेलमध्ये जायची गरज पडली नाही. इकडे शिवसेनेचे नेते आहेत हे एकनाथजी शिंदे यांना जेलमध्ये जायची गरज पडली नाही, तर यांना मुख्यमंत्री केलं महाराष्ट्राचं 2.5 वर्ष. आणि मग हे सर्व जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की जिथे भीती घालायची, जिथे भीती काम करते तिथे त्याचा उपयोग करायचा, जिथे भीती काम करत नाही मग त्यांना तुरुंगामध्ये टाकायचं, आणि जी लोक त्याला घाबरतात मग त्यांच्याशी सेटलमेंट करायची आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, कारण सत्ता पुन्हा आपल्याकडे राहावी याच्या मागचा हा उद्देश आहे. आणि म्हणून मी असं म्हटलंय की या लोकशाही प्रधान देशामध्ये नीतिमत्ता म्हणजे लोकांच्या मताप्रमाणे चाललेलं सरकार यांना पूर्णतः बगल देऊन आपल्या मताप्रमाणे आपल्याला पाहिजे तसं सरकार जर इथे आणायचं असेल तर मग आपली रणनीती वापरली पाहिजे आणि सत्ता आपल्या हातात ठेवली पाहिजे. यालाच आपण लोकशाहीतला घाणेरडा खेळ असं म्हणतो आणि त्यालाच मी हिंदीमध्ये असं म्हणलंय, सत्ता के लिए बीजेपी का गंदा खेला. आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय की मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला ते पटत असेल तर तुम्हाला ते कॉमेंट्स मध्ये लिहायचं आणि हा व्हिडिओ शेअर करायचा मित्रांनो. त्याचं पहिलं उदाहरण जर बघूया की महाराष्ट्रामध्ये जो काही एनसीपी पक्ष आहे याच्यामध्ये अजितदादा पवार हे राष्ट्रवादी सोडून यांच्याकडे यायला तयार नव्हते किंवा त्यांचा गट पूर्ण बीजेपीला समर्थन द्यायला तयार नव्हता, कारण शरद पवार एका बाजूला आहेत, अजितदादा एका बाजूला आहेत. म्हणून अजितदादा पवारांनी बीजेपीला समर्थन देण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला. त्याच्यानंतर काय झालं की पुन्हा हे जे काही महामहिम आहेत प्रधानमंत्री देशाचे यांनी काय म्हटलं एनसीपी बद्दल तुम्ही ते ऐका. की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. ऐकलं? हे ऐकल्यानंतर बरोबर अजितदादांच्या लक्षात आलं की आपल्याला जेलमध्ये जाण्यापेक्षा आपण यांच्याशी सेटलमेंट केलेली बरी. आणि अजितदादा बीजेपीला येऊन मिळतात, इकडून शिंदे बीजेपीला येऊन मिळतात आणि हे सत्ता स्थापन करतात. म्हणजे सत्ता जर घ्यायची असेल तर काहीही करायला या बीजेपीची तयारी आहे. म्हणजे आता जर एनसीपीचा विचार केला किंवा अजितदादांचा विचार केला तर खरंच 70,000 कोटींचा घोटाळा त्यांनी केलेला आहे का? आणि जर केला असेल तर मग नीती नियमाप्रमाणे अजितदादांना तुरुंगात जायला पाहिजे होतं किंवा त्यांच्यावर जे आरोप केले त्यांच्याकडून ती वसुली करून सरकारी तिजोरीमध्ये टाकायला पाहिजे होती. पण तसं न करता तुम्ही जर आमच्याकडे येत असाल तर हे जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आम्ही ते थांबवू, कारण सत्ता यांच्या हातामध्ये. आणि मग अजितदादा बरोबर आले की ते भ्रष्टाचाराचे आरोप थांबले. म्हणजे जर भारतीय जनता पार्टीची मंडळी असे आरोप करत असतील आणि महाराष्ट्रातील मंडळी त्यावर विश्वास ठेवत असतील तर हे विश्वास ठेवायचा का न ठेवायचा की हे लोकांना मूर्खामध्ये काढतायत. सत्ता ताब्यात घेण्यासाठी जो नेता आपल्या गळाला लागत नाही त्याच्यावर आरोप करायचे आणि जो नेता गळाला लागतो त्याला आपल्यामध्ये घ्यायचा आणि सत्ता चालवायची. कारण हे सर्व जे चालते हा सत्तेचा खेळ चालतोय आणि म्हणूनच मी त्याला गंदा खेळा असं म्हटलंय. आणि मित्रांनो, त्याच पद्धतीनं अजयदादा यांच्याकडे येतात. मग काँग्रेसमधलं एक नेतृत्व आहे नांदेड विभागातलं की जे अशोकराव चव्हाण म्हटलं त्यांचं नाव आहे, यांच्यावर सुद्धा असेच आरोप केले. आणि मग नाईलाज असतं, कारण अशोक चव्हाण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले, त्यांनी एक आदर्श घोटाळा त्यांच्या भोवती फिरत होता आणि तो घोटाळा बाहेर काढून मग यांना जेलची वारी पाहिजे असेल तर तुम्ही जावा, आम्ही ऍक्शन घेतो, अन्यथा मग आमच्याकडे यावं. आणि मग ते त्यांच्या गोठामध्ये सामील झाले. दुसरं उदाहरण जर बघितलं तर विखे पाटलांचं, यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले. ते त्यांच्याकडे त्रास नको, ईडी सीबीआय लावली, त्रास नको म्हणून ही मंडळी त्यांच्यामध्ये सामील झाली. मग भ्रष्टाचार खतम. म्हणजे ते आरोप जे केलेले होते त्यांच्यावर ते खरे की खोटे ते बघायचं नाहीये. म्हणजे काय झाले, या महाराष्ट्रातील या देशातील जनतेनं बीजेपी म्हणेल तेच खरं समजायचं का?
आणि ठीक आहे, समजायलाही हरकत नाही, पण जर ते म्हणतायत ते खरंच समजलं तर तो माणूस यांच्या गोठ्यामध्ये येऊन सामील झाला की ते काहीच बोलत नाहीत त्यावर. मग ते खोटं होतं का? का हे बिनबुडाचे आरोप करत होते आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी हे यांचा सगळा कांगावा चालतो? नेमकं जनतेने समजायचं काय की जनतेला हे गृहीत धरतायत, आपण जे सांगू ती जनता ऐकणार आहे. कारण जनतेच्या डोक्यामध्ये आता मेंदू राहिलेला नाही आणि त्या मेंदूमध्ये विचार करण्याची क्षमताच राहिलेली नाही. कारण दर दिवस नवीन नवीन काहीतरी गोष्टी निर्माण होत आहेत. विखे पाटील यांच्या खेम्यामध्ये सामील झाले. नवाब मलिक हे शरद पवारांच्या माणूस, त्यांच्यावरही आरोप केले, परंतु ते यांना मात्र शरण आले नाहीत, म्हणून त्यांना तुरुंगामध्ये जावं लागलं. संजय राऊतचं उदाहरण तर तुम्ही बघितलेलंच. मग असं जर घडत असेल तर मग यांना सत्तेसाठी ही घाणेरड्या चाली खेळतायत असं म्हणावं लागेल. पुढचं जर उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर छगन भुजबळ. छगन भुजबळावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. छगन भुजबळांना तुरुंगामध्ये टाकलं आणि तुरुंगामध्ये टाकायच्या अगोदर किंवा तुरुंगामध्ये ज्यावेळेस टाकलं आणि छगन भुजबळ जोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते, अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यांच्याबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर यायला तयार नव्हते, त्यावेळेस हे देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टीची ही मंडळी, नेते मंडळी त्यांना काय म्हणत होती ऐका तुम्ही. तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून. ऐकलं? आणि जर मग असं म्हणत असतील आणि त्यानंतर जर छगन भुजबळ जाऊन पुन्हा जर त्यांच्या गोटात सामील होत असतील, मग मंत्रिपदही मिळतंय आणि मग देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत. महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. भुजबळ साहेबांना ज्यावेळेस अजितदादांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही त्यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी मला सांगितलं की आमची इच्छा आहे की आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे, आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू. म्हणजे ते मिळायच्या अगोदरची भाषा वेगळी, मिळाल्यानंतरची भाषा जर बघितली तर वेगळी. हीच भाषा अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये पण होती की त्यांना आम्ही चक्की पिसायला लावू, तुरुंगामध्ये चक्की पिसायला लावू आणि त्यांच्यावर आरोप काय तर 70,000 कोटीचा आरोप. आणि अजितदादा जसं यांना येऊन मिळतात त्यावेळेस ते आरोपही जातात आणि मीडियाला मुलाखत देताना तर हेच देवेंद्र फडणवीस म्हणत होते की काहीही झालं तरी एनसीपी बरोबर आम्ही सेटलमेंट करणार नाही किंवा सत्तेभागी आम्ही सहभागी होणार नाही. ऐका ते. पवारांना भाजपमध्ये स्थान नाही. ऐकलं? मग असं जर असेल तर नेमकं ही मंडळी हे सर्व जे करतायत हे कशासाठी करतायत तर त्याचं साधं सोपं सरळ उत्तर आहे सत्ता, सत्ता आणि सत्ता. म्हणजे सत्तेसाठी लोकशाही प्रक्रिया बाजूला ठेवून घाणेरड्या खेळी खेळून ही मंडळी आपली सत्ता ताब्यामध्ये घेत आहेत. आणि मित्रांनो, आता जो ताजं उदाहरण जर बघितलं किंवा 2 दिवसापूर्वीचं उदाहरण जर बघितलं म्हणजेच काय की मंगळवार दिनांक 17 जून 2025 यांनी असाच एक खेळ केलाय. एका माणसावर, एका व्यक्तीवर एवढे आरोप केले भ्रष्टाचाराचे, देशद्रोहीपणाचे. आणि ते आरोप केल्यानंतर तो माणूस कुठला होता तर उद्धव सेनेचा तो पदाधिकारी होता, तो जिल्हाध्यक्ष होता. आणि मग त्या माणसावर एवढे आरोप केले, खोटं वाटतंय? खुद्द देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये काय म्हणले देवेंद्र फडणवीस ऐका तुम्ही. अशा प्रकार या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे
आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल. ऐकलं? त्यानंतर त्यांचं एक 1.5 फुटाचं एक टिल्लू आहे, ते काय म्हणते ऐका. दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो, तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर. नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे अध्यक्ष महोदय. त्यानंतर जर बघितलं तर हा टिल्लू म्हणजे या अगोदर जर देवेंद्र फडणवीसांनी जे काय आरोप केले ते आरोप हा माणूस त्यांच्या पक्षा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये होता आणि ज्यावेळेस हा कांगावा झाला त्यावेळेस मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्यामधून हकालपट्टी केली आणि मग हकालपट्टी केल्यानंतर यांनी त्याला जाळं टाकलं म्हणजे आपल्या गोठामध्ये येण्यासाठी, अन्यथा तुला तुरुंगात जावं लागेल, SIT स्थापन करावी लागेल. कारण यांनी देशद्रोहाचे आरोप याच्यावर केले. का तर तो दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे, तो सलीम कुत्ता आहे त्याचा हस्तक आहे, विविध त्याच्यावर आरोप केले. आणि ज्या वेळेस 17 जून 2025 हाच बडगुजर सुधाकर बडगुजर यांच्या गळाला लागतो म्हणजे तो भाजपमध्ये प्रवेश करतो, त्यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत ऐका. त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही. पुन्हा एकदा सांगतो, हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरुद्धचे उमेदवार ते होते, शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षामध्ये येण्याचं त्या ठिकाणी इच्छा दाखवली. शेवटी त्यांनी देखील भरपूर मतं घेतलेले आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे. सरळ म्हणतायत की आता त्यांच्यावर त्या पक्षात होते त्यावेळेस आरोप केले होते परंतु ते आरोप सिद्ध झाले नाहीत. म्हणजे हे 2 तोंडी महांडुळे, दोन्ही तोंडाने बोलतय, अगोदर एक बोलतय आणि आत्ता एक बोलते. म्हणजे आज त्यांच्यावर आरोप सिद्ध नसतील झाले परंतु यांच्या पक्षात आलेत तर आता काही त्याला पर्यायच नाही काही. म्हणजे सगळं काही ओके. ज्यावेळेस आरोप केले होते ते जनतेने सत्य मानायचे आणि आता हे जे काही म्हणतायत तर तेही जनतेने सत्य मानायचे. म्हणजे यांनी खरं बोललं तरी जनतेने सत्यच मानायचे, यांनी खोटं बोललं तरी जनतेने सत्य मानायचे. आणि मग हे 5.5 फुटाचं टिल्लू जे आहे हे एवढ्या जोराजोराने ओरडत होतं ऐका. आणि हे ओरडल्यानंतर मात्र आज मात्र त्यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर याची भाषा कशी बदलते ऐका. स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आम्हाला आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतो. म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायचे. ऐकली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले ते सुद्धा काय म्हणत होते आणि त्यानंतर मात्र या सर्वांची भाषा बदलते. आणि हे असं का घडतंय, कशासाठी? तर मित्रांनो 5 वर्ष होऊन गेले ना. ग्रामपंचायतचे इलेक्शन झाल्यात, नगरपालिकेच्या झाल्यात, नगर परिषदेच्या झाल्यात, महानगरपालिकेच्या झाल्यात आणि आता ह्यांनी डिक्लेअर केले की आता महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल यांच्या इलेक्शन होणार आहेत. आणि मग नाशिक ही जी काही महानगरपालिका आहे या महानगरपालिकेमध्ये आपलं अस्तित्व किंवा आपली सत्ता, या महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता जर आणायची असेल तर त्या ठिकाणी स्ट्रॉंग असलेला माणूस म्हणजे सुधाकर बडगुजर याला आपल्या पार्टीत घेतलं तर नगरसेवक निवडून येतील आणि ते नगरसेवक निवडून आले की मग आपल्याला जी काही
सत्ता मिळेल आता पुढे ती एक हाती सत्ता मिळेल असा मनसुबा ठेवून यांनी या माणसांवर आरोप केले असं म्हणावं लागेल. आणि जर तसं नव्हतंच तर मग याच्यावर SIT नेमली होती. मग ती SIT नेमली ते खोटं होतं का, की फक्त तो आपल्या गोटात घेण्यासाठी त्याच्यावर हे आरोप टाकले? आणि मग जर असं असेल आणि फक्त माणसं यांना मिळत असतील याचा अर्थ स्पष्ट होतो की भारतीय जनता पार्टीकडे माणसं नाहीयेत. यांना दुसऱ्याची माणसं आयात करून त्यांच्याकडून सत्ता ताब्यात घ्यायची वेळ येते. आणि मग जर असं असेल तर मग आरोप करायची काय गरज होती? त्याला सरळ सरळ सांगितलं असतं की तू आमच्याकडे ये, तुला आम्ही सत्ता देतोय, तुझ्या सत्तेचा आणि आमच्या सत्तेचा सहभाग घेऊन किंवा एकत्र करून आपण नाशिकची सत्ता मिळवू, असं केलं असतं तरी आलं असतं ना. परंतु तो कट्टरता आहे, शिवसेनेचा माणूस, आणि मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल इकडे खिळखिळी करायची म्हणून भारतीय जनता पार्टी त्यातली माणसं आपल्याकडे घेत आहेत. आणि ते जर नाही आली तर मग त्यांच्यावर विविध आरोप करतायत. मग त्यांच्या मागे CBI लावतायत, ED लावतायत, विविध आरोप करतायत. आणि हे करून ती माणसांना कोणत्याही पद्धतीनं आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न करतायत. आणि मित्रांनो, मग असं वाटत असं की ठीक आहे ना, सत्तामध्ये काय शिवसेनेमध्ये असतात तरी सत्तेमध्ये, किंवा BJP मध्ये आलं तरी सत्तेमध्ये, मग एवढं काय त्याच्यामध्ये? परंतु मित्रांनो, हेच बडगुजर जे आहेत, हे बडगुजर जो सलीम कुत्ता किंवा दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून त्याला म्हणत होते किंवा तो नाचत होता, ते व्हिडिओ दाखवत होते, ते व्हिडिओ पण बघा. मग आता हे जे व्हिडिओ आहे हे तर सत्य आहे. मग यांच्या पार्टीत आलं की मग हे सत्य गुंडाळलं जाते का, किंवा आता त्याचा काही प्रॉब्लेमच नाहीये? म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही आलं, भ्रष्टाचारी असेल, खून करणारा असेल, बलात्कारी असेल, सगळे आले की दुहून हे मशीन घेते आपल्याकडे आणि ते संत सज्जन बनताय, असं तर नाही ना. पण मित्रांनो, याच्यामधून जी काही सत्तेची गणित आहे की सत्ता आली की पैसा आणि पैसा आली की सत्ता, याचं उदाहरण म्हणून सांगतो की अजितदादावरचं 70,000 कोटीचा आरोप केला आणि आज अजितदादा हे अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये जो काही पैसा आहे, पैशाची चावी आहे ना ज्यांच्याकडे, ते अजितदादा पवारकडे दिलेली. मग काल बोलत होते ते खरं की आज बोलतायत ते खरं, की जे दिसतंय ते खरं? आणि मित्रांनो, यांनी जो काय हा उठाठेव चालवलाय तो पैसा कमवण्याचं एक साधन म्हणून चालवलंय. कारण काय झालंय की आपल्याकडे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. आता प्रयागराजचं तुम्ही बघितलेलंच आहे, कितीतरी लोक येतात, आर्थिक उलाढाल मोठी होते. परंतु हे शासन जर बघितलं तर हे गोड हिंदुत्ववादी शासन म्हटलं जाते आणि गोड हिंदुत्वाच्या नावाने जनतेला लुटलं जाते. आता 2027ला नाशिकमध्ये कुंभमेळा भरतोय आणि यासाठी याच देवेंद्र फडणवीसांनी 25,000 कोटी मंजूर केलेत. उधळायचे तिथे, विविध गोष्टी तिथे निर्माण करायच्या, तिथे येणाऱ्या साधूंसाठी, तिथे येणाऱ्या लोकांसाठी, तिथे येणाऱ्या भाविकांसाठी. आणि मग हे निर्माण करण्यासाठी 25,000 कोटीचा निधी तिथे टाकला जातोय, कारण सत्ता यांच्या हातात आहे. आणि मग खरंच हे 25,000 कोटी तिथे घालवणार आहेत का? अजूनही यांनी त्याच्यामध्ये वाढ केली असती, कोण यांना विचारतंय? कारण जेवढा पैसा तिजोरीतला बाहेर काढता येईल तेवढाच यांचा भ्रष्टाचार वाढत जातोय, किंवा तेवढे पैसे यांना खायला मिळत आहेत ना. 25,000 कोटीचे काम तिथे ते करणार आहेत का? इकडे शेतकऱ्याला द्यायला यांना पैसे नाहीत, शिक्षकांची पेन्शन द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत. आता जी पंढरपूरची वारी चालली होती याच्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. पण 2 वर्षानंतर मात्र कुंभमेळ्यात टाकायला यांच्याकडे पैसे आहेत. म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक. 25,000 कोटी त्यांच्या नावावर टाकायचे कुंभमेळ्याच्या, मात्र खिशे मात्र यांचे भरले जाणार आहेत. आणि त्यासाठी महानगरपालिका जी आहे नाशिकची, याची सत्ता मात्र त्यांच्या ताब्यात पाहिजे. कारण नाशिकची सत्ता जर यांच्या हातामध्ये असेल तर किती उडवले, किती घालवले, कोण हिसाब यांना मागणार आहे?
म्हणजे किती उडवा, काहीही करा, सत्ता आपली आहे आणि ही सत्ता मिळवायची. त्यासाठी सगळे राजकीय नियम धाब्यावर बसवून तिथला जो स्ट्रॉंग माणूस असेल तो आपल्या गळाला लावून घेणं आणि तिथली सत्ता ताब्यात घेणं आणि ह्या कुंभमेळ्यामध्ये जो काही पैसा दिलाय आणि जो काही पैसा मिळणार आहे याचा हिसेब ना किताब देणं आणि तो स्वतःची खिसे भरणं किंवा तिजोरी भरणं एवढंच यामधून दिसतंय. आणि तेही कधी करता येईल तर सत्ता जर यांच्या ताब्यात असेल, तिथली जर सत्ता विरोधकांच्या ताब्यात गेली तर मग यांना काय मिळणार आहे तिथे. म्हणून एवढा उठाठेव केलाय. आणि 17 जून 2025 मंगळवारी हा बडगुजर जो आहे सुधाकर बडगुजर यांना तिथला स्थानिक विरोध असताना सुद्धा ह्या मंडळींनी त्याचा पक्षप्रवेश करून घेतलाय. जे देवेंद्र फडणवीस त्याला देशद्रोही म्हणत होते तेच देवेंद्र फडणवीस त्यांची गळाभेट घेत आहेत आणि लोकांना मूर्ख बनवतायत आणि स्वतः सत्ता मिळवण्यासाठी मात्र घाणेरडा खेळ खेळतायत. मला असंच वाटतंय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? मी जे हे कॅप्शन दिलंय, सत्ता के लिए बीजेपी का गंदा खेला, हे तुम्हाला बरोबर वाटतंय? आणि जर ते बरोबर वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.